महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. आपल्या झाडाचे आंबे तोडले म्हणून एका दाम्पत्याने 15 वर्षीय मुलाला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला असून या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बदलापूरच्या आपटेवाडी परिसरात स्वानंद तरंग नावाची सोसायटी असून या सोसायटीत 30 एप्रिल रोजी दुपारी सोसायटीतील लहान मुलं क्रिकेट खेळत होती. यावेळी त्यांचा बॉल बाजूच्या बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये गेल्याने पीडित 15 वर्षीय मुलगा बॉल आणण्यासाठी गेला. यावेळी त्याने तिथल्या झाडाला लागलेले आंबे पाहून काही आंबे तोडले. मात्र ही बाब समजल्यानंतर सदर बंगल्याचे मालक राजा जामदारे आणि त्यांची पत्नी रात्री स्वानंद तरंग सोसायटीच्या आवारात आले आणि त्यांनी तिथे खेळत असलेल्या संबंधित मुलाला आंबे तोडल्याचा जाब विचारला. तसंच मारहाण करण्यास सुरुवात केली. इतक्यावरच न थांबता मुलाला मारत त्याच्या घरासमोर घेऊन जात पालकांसमोरही लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप पीडित मुलाच्या आईने केला आहे. तसंच पुन्हा जर तुमच्या मुलाने आमच्या झाडाचे आंबे तोडले तर त्याला नग्न करून मारू, आम्ही इथले गाववाले आहोत अशी धमकी जामदारे दाम्पत्याने दिल्याचा आरोपही पीडित मुलाच्या आईने केला आहे. सोसायटीच्या आवारातील मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेनंतर मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान एका लहान मुलाने फक्त आंबे तोडले म्हणून त्याला इतकी अमानुषपणे मारहाण करणं चुकीचं असून मारहाण करणाऱ्या जामदारे दाम्पत्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित मुलाच्या पालकांनी केली आहे. माझा मुलगा खेळत असताना बॉल बाजूच्या कंपाऊंडमध्ये गेला आणि त्या कंपाऊंडमध्ये आंब्याचं झाड होतं आणि त्या झाडावरचे मुलाने आंबे तोडल्याच्या कारणावरून हा राजा जमदारे नावाचा इसम आणि त्याची पत्नी यांनी रात्री येऊन पुन्हा इथे सोसायटीच्या परिसरामध्ये माझा मुलगा खेळत असताना म्हणजे त्याच्या मित्रांसोबत खेळत होता आणि मग दोघांनी येऊन त्याला इतकं लाथाबुक्क्यांनी इतकं अमानुषपणे कंटिन्यू 3 मिनिटापर्यंत ते दोघे नवरा बायको मारत होते. कानाखाली मारलेलं आहे, कानाच्या पडद्याला सूज आहे, पाठीमागे मानेला आणि त्याच्या मानेवर काळे सगळे डाग आहेत, पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारलेलं आहे. एवढं होत असताना तो कान पकडून माफ करा मला, मी पुन्हा करणार नाही या शब्दात बोलत असताना पण त्यांनी ते दोघे नवरा बायको थांबले नाही आणि त्याच्यानंतर इथून पुन्हा मारत त्याला माझ्या घरापर्यंत त्यांनी मारत नेलेलं आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे आणि ह्या विरोधामध्ये त्यांच्या विरोधामध्ये आम्ही बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे. पोलिसांनी गुन्ह्याची दोघांच्या विरुद्ध गुन्ह्याची रीतसर नोंद करून त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाईची आम्ही मागणी केलेली आहे. त्याला इतकं मारायला घेतलंय आणि तो कान पकडून जर सॉरी बोलतो तर त्यांनी माफ करायला पाहिजे होतं की नाही? माफ करायला पाहिजे ना, नाही केलं त्यांनी तसं. एवढं मारून त्याला शेवटी घरापर्यंत मारत आणलेलं आहे. त्याला घरी येऊन नागडा करून मारेल त्याला. माझा बॉल ऍक्च्युली गेलेला तिकडे, मी गेलो तिकडे बॉल वगैरे घेतला, मला दिसले आंबे, मी घेतले तिकडून तोडून 4-5 घेतले मी ते एक्सेप्ट करतो. त्याच्यानंतर घरी आलो, माझी मम्मी आलेली तर मला बोलवायला टाइम झाला तर त्याच्यानंतर घरी गेलो आणि रात्री खाल्ल्यानंतर 9:45 to 10च्या आसपास मी खाली आलो. तर आम्ही इथे माझे मित्र 3-4 मित्र होतो, आम्ही खेळत होतो आम्ही. तर त्या काकी आणि ते काका आले दोघं. तर काकींनी मला स्टार्टिंगला विचारलं की काय तू कुठे राहतो, इथेच ह्याच सोसायटीमधला आहे का? हो इथेच, मी इथेच राहतो सिविंगमध्ये. तर त्यांनी मला विचारलं की तू बॉल वगैरे काढायला आले ना का दुपारी? म्हणलं हो आलेलो. तर त्यांनी विचारलं तू आंबे पण तोडले का? दादा तिकडे माझी चुकी होती म्हणून मी शांत बसलो तिकडे. तर मग त्यांनी मला लगेच तिकडे कानाखाली वगैरे मारली. मग त्याच्यानंतर ते काका पण आले, त्यांनी पण मला मारलं भरपूर. इथे 1.5-2 मिनिटं मला ते मारत होते. कुठे मारून पूर्ण बॅकवर हे झालं, नेक, शोल्डरवर आणि लेफ्ट कान. तो आता मला त्याच्यामध्ये इथे भरपूर पेन होतंय मला त्याच्यामुळे. त्यांनी मारलं वगैरे. नंतर मला भरपूर लाथाबुक्क्यांनी मारलं, मला चापट भरपूर मारले, दोघांनी पण मारलं मला. त्याच्यानंतर ते काका बोलले की घरी चल, तुझ्या मम्मीला मी सांगतो असा तसा, तुझ्या घरी कोण कोण आहे बघतो, मी सगळ्यांना बघतो, आज चांगलाच धडा शिकवतो तुम्हाला.
तर इथून जाताना माझी चप्पल म्हणजे ते मला मागे ढकलत होते. माझी चप्पल त्या याच्यामध्ये निघाली. तर मी ती चप्पल परत घ्यायला टर्न झालो, तर त्यांनी मला बुक्की मारली. त्यांनी मानेवर बुक्की मारली माझ्या आणि तिकडून मला लाथ पण मारली. मी चप्पल घेतली नाही. मी माझ्या भावाला सांगितलं की तू घेऊन ये आणि मी वर गेलो. तर म्हणजे स्टेअरकेसवर पण मला ग्राउंड फ्लोअरवर या इथे त्यांनी त्या काकीने पण माझ्या पाठीमध्ये मारलं जोरात. नंतर स्टेअरकेसवरून जाताना पण त्यांनी भरपूर मारलं आणि वर फ्लोअरवर गेलो आम्ही, तर मी बेल वगैरे वाजवली. मला त्यांनी विचारलं पण की तू कुठला आहे? मुरबाडचा आहे. मग मी सांगितलं मी मुरबाडचा आहे, शहापूर तालुक्यातला. तर ते झालं, गेलो मी, बेल वाजवली, तर त्यांनी मम्मीला शिव्या वगैरे घातल्या भरपूर. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।